नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं शरद के चं करिअर. शरद के चं करिअर संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया. माझा एक साहित्यिक मित्र शरद के हा परवाच रत्नागिरीहून परत आला. कशासाठी गेला होतास असं मी विचारताच माझ्या सामान्य ज्ञानाची कीव करत तो म्हणाला, असं काय विचारतोयस अडाण्यासारखं? अरे, साहित्य संमेलन नव्हतं का रत्नागिरीला? हो हो, माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. साहित्यिक कार्यक्रमाशिवाय आणखीन कशाहीसाठी शरद के सारखा कट्टर साहित्यिक मुंबईबाहेर जात नाही. ओझोन घेऊन आलं ना सागर तीरावरून. शरद के नेहमी साहित्यिक बोलायचा. म्हणजे आपण सरळ समुद्र म्हणतो ना, तर तो सागर म्हणायचा. तर ओझोन घेऊन आलं ना सागर तीरावरून की जसं शरीर चैतन्याने भरून जातं तसं झालंय बघ माझं. तिथे गेल्यावर आहा हा हा, नुसतं चैतन्य भरून गेलंय. रत्नागिरीच्या सागर तीरावर नुसता साहित्याचा ओझोन दरवळला होता. शरद के पेशाने साहित्यिक होता. नोकरी तो बेस्ट कंपनीत करायचा, पण अत्यंत नाईलाजाने, पोट भरण्यापुरती. बाकी साहित्य हेच त्याचा प्राण होतं, श्वासोच्छ्वास होतं. म्हणजे असं तोच म्हणायचा बरं का. शरद के साध्या श्वसनाऐवजी साहित्यिक श्वसन कधी करायला लागला ते मला नेमकं आठवतं आहे. त्या काळात आम्ही दोघं नाटकं आणि सिनेमे तडाख्यात बघत असू, पुस्तकंही भरमसाठ वाचत असू, पाहिलेल्या वाचलेल्यावर मनमुराद चर्चा करत असू. आम्हा दोघांनाही धुरंधरांच्या कथा, त्यांची नाटकं विलक्षण आवडत असत. शरद के तेव्हा तो शरद काशीनाथ जांभवडेकर होता. शरद के व्हायचा होता. तर शरद के अगदी धुरंधरांच्या प्रेमात पडल्यासारखा त्यांच्याविषयी ते इंद्रधनुष्यावरून तोल सांभाळून चालत असताना वगैरे काव्यमय बोलायचा. कालांतराने एकदा मी त्यांचा एक नवा कथासंग्रह वाचला आणि त्याची शरद केकडे शिफारस केली. तसं तो एकदम म्हणाला, धुरंधरांनी आता बंद करावं लिहिणं. काय म्हणालास? मी चमकून विचारलं. अरे, धुरंधरांचं लिखाण काय साहित्य आहे? लोकप्रिय लिखाण आहे ते. आणि त्याच क्षणी साहित्यिक शरद केचा जन्म झाला. त्या काळात तो एका वेगळ्याच संप्रदायात वरचेवर जाऊन बसत असल्याचं मी पाहून ठेवलं होतं. तिथून तो परत यायचा. तो अगदी भारावल्यागत प्रतिमा, व्यामिश्रता, अनुभूती वगैरे खूप भारदस्त शब्द तो अगदी सहजपणे वापरायचा. इतकंच नाही तर या गोष्टींचा प्रवाहीपणा, जडपणा, टोकदारपणा, बोथटपणा हे सगळं पदार्थ विज्ञानाच्या भाषेत सांगायचा. मला त्याच्याबरोबर त्या साहित्यिक भाषेत बोलता येणं तर अशक्यच होतं, पण ते ऐकायलाही मला जरा त्रासच पडत असे. या उलट त्यालाही माझी मतं गावंढळपणाची वाटू लागली होती. त्यामुळे पूर्वी आमच्या संभाषणामध्ये जी मजा यायची ना, ती येईनशी झाली आणि तो मला दुरावला. पुढे एके दिवशी तो जमिनीपेक्षा 4 बोटं उंचावरून चालत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, आज रात्री भाषण आहे माझं आकाशवाणीवर, ऐकल्याशिवाय राहू नकोस. मी इमानदारीत त्याने सांगितलेल्या वेळेला रेडिओ लावला. शरद जांभवडेकर कशावर आणि कसं बोलणार याविषयी उत्सुकता होतीच. 2 पुस्तकांचं परीक्षण त्याने केलं. त्याच्या उलटसुलट विधानांमुळे आणि खरं सांगायचं तर मला क्लिष्ट वाटलेल्या भाषेमुळे त्याला ती पुस्तकं आवडली आहेत की आवडली नाहीत याचा पत्ताच मला शेवटपर्यंत लागला नाही. तरी पण आपल्या परिचयाचं नाव रेडिओवरून ऐकताना बरं वाटलं.
दुसऱ्या दिवशी शरद भेटला तेव्हा तो अतिशय गंभीर झालेला. जणू एका दिवसात तो कुणीतरी वेगळीच व्यक्ती झाला होता. माझ्या असं लक्षात आलं की काल रात्री आकाशवाणीवरून त्याने महाराष्ट्राला संदेश दिला तेव्हापासून त्याची जबाबदारी फारच वाढली होती आणि यापुढे तो जितकं भारदस्त आणि प्रगल्भ वागेल तेवढं कमीच होतं. माझं त्याला आता पोरकट वाटू लागलेलं बोलणं त्याने संयमाने सहन केलं आणि तो माझ्यापासून अधिकच दूर निघून गेला. पुढे मराठी भाषेची अवहेलना दूर करण्यासंबंधी वर्तमानपत्रात शरद केची जी पत्रं आली ती भाषेच्या अवघडपणामुळे मला नीट समजली नाहीत. फक्त त्याने आपलं नाव अचानक आखूड केल्याचं ध्यानात आलं. त्याविषयी विचारल्यानंतर तो म्हणाला की साहित्यिकाची प्रत्येक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण हवी. त्याने अलीकडेच ठेवलेली भरगच्च दाढी आणि 0 नंबरचा चष्मा यामुळे तो आता वैशिष्ट्यपूर्ण नाही तरी पहिल्यापेक्षा अधिक व्यक्तित्व संपन्न दिसू लागला होता. खास आतापर्यंत माझी समजूत अशी होती की जे लिहितात, ज्यांनी लिहिलेलं लोक वाचतात ते साहित्यिक. पण शरद केच्या वागण्यावरून माझ्या लक्षात आलं की एकूण साहित्यिक होणं म्हणजे फार मोठा खटाटोप आहे. तसं त्याने आकाशवाणीवरचं ते पुस्तक परीक्षण आणि वृत्तपत्रातली 2-3 पत्रं याखेरीज अधिक काही लिहिलेलं नव्हतं. पण एवढ्यातच बिचारायला आपलं नाव, व्यक्तिमत्व आणि वागणंही वैशिष्ट्यपूर्ण करावं लागलं होतं. शिवाय रोज इतर साहित्यिकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत होत्या. साहित्य संघ, साहित्य अकादमी, ग्रंथसंग्रहालय आणि विविध प्रकाशन संस्था यांनी ठेवलेल्या चर्चा, परिसंवाद, ग्रंथ प्रकाशन इत्यादी कार्यक्रमांना रोजच्या रोज हजर राहून साहित्यिक चळवळीशी जवळचा संबंध ठेवावा लागत होता. अर्थात नोकरी सांभाळून हे सगळं करायचं म्हणजे प्रत्यक्ष लिखाणाला फार थोडा वेळ मिळणार हे ओघानेच आलं ना. मग काय तर. तरीही वेळात वेळ काढून शरद केने 5-10 मासिकात कथा लिहिल्या. लगेच त्या एकत्र करून प्रथम प्रकाशनासाठी मिळणारं अनुदान घेऊन एका नामवंत प्रकाशनातर्फे त्याने एक कथासंग्रह काढला. भिंतीवरची पाल चुकचुके प्रकाशन समारंभाचं कार्ड त्याने मला न विसरता पाठवलं. या समारंभाला जे ज्येष्ठ साहित्यिक हजर राहणार होते त्यांची नावं वाचून मी तर हबकलोच. त्याला विचारलं, अरे तुझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला हे इतके थोर साहित्यिक कसे काय येणार रे? या प्रश्नाचा अपमान वाटून न घेता शरद केनं धीरगंभीर आवाजात मला माहिती दिली की या सर्वच मंडळींकडे आपला राबता असतो आणि त्यांना हव्या असलेल्या पुस्तकांपासून ते रेल्वे तिकिटांपर्यंत कुठल्याही गोष्टी आपण मिळवून देतो. शरद केचं म्हणणं खोटं नव्हतं, कारण भिंतीवरची पाल चुकचुके ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ते सगळे साहित्यिक न चुकता आले. त्यांनी सर्वांनी शरद केच्या पुस्तकाची, काहींनी तर ते वाचलेलं होतं आणि काहींनी तर ते पाहिलेलंही नव्हतं, तरीसुद्धा त्या सर्वांनी वारेमाप स्तुती केली. वाचकांनी ते विकत घेऊन वाचावं, प्रती तिथेच उपलब्ध होत्या अशी शिफारस केली आणि शरद केच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढून घेतले. हे फोटो दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात ठळक ठिकाणी छापून येणं हे तर शरद केने जमवलंच, पण त्यांच्या प्रती त्या साहित्यिकांना सप्रेम भेट, अर्थातच प्रत्यक्ष घरी जाऊन देणं हे देखील त्याने कष्टपूर्वक साधलं. त्यातूनच मग ठिकठिकाणी त्याची साहित्य सहवासात ही मालिका सुरू झाली. त्या सर्व साहित्यिकांच्या वाङ्मयाची सूची देऊन त्यांच्या शैलीचा आगळेपणा वर्णन केलेला तर असायचाच, पण शेवटच्या 1-2 परिच्छेदात त्या साहित्यिकाच्या गृहजीवनाबद्दल, म्हणजे वहिनींच्या हातच्या पोह्यांची ती अविट चव माझ्या जिभेच्या स्मरणात
दीर्घकाळ राहील अशा रुचकर शेऱ्यासकट किंवा वहिनी नसल्यास त्या साहित्यिकाच्या एकाकीपणावरील विलापासकट टिप्पणीही असायची. काही साहित्यिकांचं मात्र शरद के नावसुद्धा घेत नसे. उदाहरणार्थ त्याचं पहिलं प्रेम धुरंधर. एके दिवशी सांस्कृतिक अधिकाऱ्यांना भेटायला शरद के बरोबर मीही रवींद्र नाट्य मंदिरात गेलो. आता शरद के राज्य नाट्य स्पर्धांवर परीक्षक म्हणून अधूनमधून काम करू लागला होता. तिथे धुरंधर आपल्या नाटकाची तालीम घेत होते. आम्ही पूर्वी जीव तोडून त्यांच्या नाटकांना जात असो, त्यामुळे तेही आम्हाला पाहून ओळखू लागले होते. मी त्यांची विचारपूस करायला पुढे होणार इतक्यात शरद केने मला मागे खेचलं. पण तेवढ्यात धुरंधरांनी आम्हाला पाहिलं आणि तेच हसत हसत पुढे झाले. पण त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता शरद के अत्यंत महत्त्वपूर्ण चेहरा करून त्यांच्या अंगावरून चालता झाला. धुरंधर वयाने त्याच्याहून 10-12 वर्षांनी तरी मोठे, पण त्या क्षणी तालमीमधल्या केस कपाळावर, शर्ट बाहेर अशा अवतारामध्ये ते भलतेच पोरगेलेसे वाटले आणि अंगावरच्या खादीच्या कोटाची सगळी बटणं लावून उग्र चेहऱ्याने चाललेला शरद के मला चांगलाच वयस्कर वाटला. बाहेर येताच मी त्याला विचारलं, हे धुरंधरांशी का बोलला नाहीस रे? त्यांच्या नाटकांना सखोलता नसते अरे. शिवाजी मंदिरची नाटकं ती नाही तर परवा आपण NCPला पाहिलं ते नाटक. आहा हा 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 आहा काय नाटक होतं. आहा हा म्हणून हात उडवण्याची त्याची ही लकब ही व्यक्तिमत्वामधली नवीन भर होती. अरे नसेल नाटकांना खोली, पण ते एवढे तुझ्याशी हसत. छे छे, हसणार कसं? शरद के म्हणाला. तुला माहिती आहे, मी त्यांच्याशी हसलो, बोललो, हे जर आमच्या कंपूतल्या लोकांना कळलं ना तर काय होईल? मी आश्चर्याने विचारलं. साहित्यिकात कंपू असतात असं मला त्या क्षणापर्यंत माहीत नव्हतं. काय होईल? अरे मला बाहेर पडावं लागेल त्यांच्यातून, म्हणजे माझं साहित्यिक म्हणून करिअर खलास. कोणी माझ्या पुस्तकावर परीक्षण लिहिणार नाही की मला कुठे अध्यक्ष म्हणून बोलवणार नाही. धुरंधरांचं पाहिलंस ना, 50-60 पुस्तकं नावावर आहेत, पण आपल्या कंपूत नाहीत म्हटल्याबरोबर त्यांचं नाव घेताच महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कपाळावर आठ्या उमटतात. साहित्य अकादमीत त्यांचं नाव उपयोगाला येत नाही की संस्कृती मंडळात. सरकारच्या तर ते काळ्या यादीत आहेत. हां नको रे बुवा, त्यांच्याशी ओळख ठेवली की आपलं करिअर थांबलंच. शरद के साहित्यिक म्हणून अत्यंत व्यवस्थितपणे करिअर सांभाळत होता, हे माझ्या आता नीट लक्षात आलं. एकीकडे तो एका उद्योगपतीच्या घरी जाऊन बसू लागला होता. उद्योगपतींना साहित्याचं वावडं नसतं बरं का, त्याने मला एकदा सांगितलं होतं. त्या उद्योगपतींची उद्योगपत्नी संगीत शिकते. शरद केची योजना अशी होती की तिच्या खर्चाने तिच्या गाण्यांची कॅसेट काढायची. गीते आणि निवेदन, लेखक शरद के, अशी त्याची एक योजना आहे. कॅसेट होईल तेव्हा होईल, पण आज तरी त्या दोघांनी केलेल्या चमचमीत खाण्यापिण्याच्या, स्कॉचशिवाय बात नाही तर चमचमीत खाण्यापिण्याच्या मोठमोठे साहित्यिक त्यांच्या घरी जमतात. त्यांचा सहवास हा शरद केला परमसुखाचा वाटतो. वयाबरोबर शरद के शरीराने थोडा सुटत चाललाय. त्याचा चेहरा आणि एकूण अवतारही वयाच्या मानाने अधिक प्रौढ वाटतो. कदाचित दाढी पिकू लागल्यामुळे असेल, पण पाहिल्याबरोबर तो साहित्यिक वाटतो. हे मात्र मान्य करायलाच हवं. कथासंग्रहानंतर त्याने एक बालगीतांचं पुस्तक आणि एक मनोविश्लेषणात्मक कादंबरी, तिला शासनाचं पारितोषिक मिळालं, हे सगळं लिहिलं. सतत कुठल्या ना कुठल्या परिसंवाद तो भाग घेतो.
वृत्तपत्रातून पुस्तक परीक्षण करतो आणि महत्त्वाच्या साहित्यिकांना दीर्घ पत्र लिहितो. त्याचा हा एक वेगळाच पैलू आहे. त्यांना मिळालेले मान सन्मान, त्यांचे जन्मदिवस इत्यादी लक्षात ठेवून त्यांना अभिनंदन, शुभचिंतन कळवतो. त्याचीही तपश्चर्या फुकट जाणार नाही. अनेक मंडळांवर त्याची आत्ताच वर्णी लागू लागली आहे. त्याचं एक बालगीत पाठ्यपुस्तकात आल्यामुळे पुढच्या पिढीला तो माहीत झाला आहे. त्याला लवकरच साहित्य क्षेत्रातल्या त्याच्या भरीव कामगिरीबद्दल पद्मश्री मिळेल आणि अर्थातच महाराष्ट्र गौरवाचे लाखभर रुपयेही त्याच्या पदरात पडतील. एकेकाच्या का होईना, पण माझ्या जवळच्या मित्राच्या या यशस्वी करिअरबद्दल मला आनंदच होतो. मात्र माझ्या मनाला लागेल अशी एकच गोष्ट मधल्या काळात घडली. शरद के एक दिवस माझ्याकडे आला आणि उद्वेगाने म्हणाला, आज जाऊन आलो तुझ्या त्या लाडक्या धुरंधरकडे. तू? हा, आणि आपण धुरंधरांकडे गेलास? हो ना. माझ्या लक्षात आलं की तो एकच लेखक प्रतिभा आणि प्रतिमामध्ये यायचा राहिलाय. म्हटलं आपण त्याची दूरदर्शनवरती मुलाखत घ्यावी म्हणून विचारायला गेलो होतो. अरे अरे पण तुला तर, अरे बाबा, कधी कधी तडजोड करावी लागते रे. धुरंधरची मुलाखत महत्त्वाची नाही, मी दूरदर्शनवर येणं हे महत्त्वाचं आहे. मग मग काय काय म्हणाले ते? काही नाही रे, नुसतं बघू म्हणाले. अजिबात उत्साह रे. त्यांना बघ साहित्यिक चळवळीशी देणं घेणंच नाही, नुसते आपले स्वतःच्या हस्तिदंती मनोऱ्यात बसलेले असतात. लेखी ते संपलाय. रत्नाकर मतकरींनी जाता जाता छान मस्त कोपरखळ्या मारल्या आहेत साहित्यिक आणि साहित्यिकांच्या कंपूवर. अशा प्रत्येक कलाक्षेत्रामध्ये असे कंपू असतातच. सिनेसृष्टीत असतात, नाट्यसृष्टीमध्ये असतात. आपल्याला कधी कधी कळलेलं असतात आणि कधी कधी आपल्याला आपण त्या एखाद्या कंपूमध्ये असतो सुद्धा, नाही का? पुन्हा भेटूया नव्या कथेसह.